दुबार मतदारांवरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे। मुंबई पालिकेच्या मतदार यादीमध्ये देखील लाखो दुबार मतदार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा दुबार मतदारांवरून वाद पेटलाय। निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनंतर विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। पाहूयात या संदर्भातला आमचा एक विशेष रिपोर्ट। निवडणूक आयोगाने जे बाजू घेत होते त्यांच्या खाडीत थोबाडीत मारली। नक्की कुठे बसून बोलते ही यादी बनवली। आदित्यच्या मतदारसंघात असे भानगडी काय होतात कळत नाही। हे जाणून बुजून केलंय किंवा एक स्ट्रॅटेजिक भाग आहे की काय, हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। महाराष्ट्रात नव्हे तर देश पातळीवर दुबार मतदारांचा मुद्दा चांगलाच तापलाय। दरम्यान आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही दुबार मतदारांवरून चांगलाच वाद निर्माण झालाय। कारण मुंबई महानगरपालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याची धक्कादायक माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे। एवढंच नव्हे तर एकाच व्यक्तीचं नाव मतदार यादीत 103 वेळा असल्याची माहिती देखील निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे। मुंबईत 200 पेक्षा अधिक वेळा नाव असलेले 4,33,000 मतदार, मुंबई 6,68,505 दुबार मतदारांची संख्या, कुर्ला एल मध्ये सर्वाधिक 78,825 दुबार मतदार आहेत। डोंगरी, भेंडी बाजार, मस्जिद बंदरच्या बी वार्डात 8,398 दुबार मतदार आहेत। दरम्यान कुणाच्या वार्डात किती दुबार मतदार आहेत त्यावरही एक नजर टाकूया। समाधान सरवणकरांच्या वॉर्ड क्रमांक 194 मध्ये 7,584 दुबार मतदार, आशिष चेंबूरकरांच्या वॉर्ड क्रमांक 196 मध्ये 7,095 दुबार मतदार, स्नेहल आंबेकरांच्या वॉर्ड क्रमांक 198 मध्ये 7,295 दुबार मतदार असल्याचं समोर आलंय। किशोरी पेडणेकरांच्या वॉर्ड क्रमांक 199 मध्ये 8,207 दुबार मतदार असल्याचं समोर आलंय। धक्कादायक म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं नाव दुबार तिबार असल्याचं देखील समोर आलंय। यानंतर किशोरी पेडणेकरांनी निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला। तर विरोधकांच्याच मतदारसंघात असे प्रकार कसे होतात, आता सवाल संजय शिरसाटांनी केला। आता निवडणूक आयोगाने जे बाजू घेत होते त्यांच्या खाडीत थोबाडीत मारली। कारण आम्ही आमदारकीला मतदान केलं आणि आम्हाला तुम्ही दुबार ठरवतात म्हणजे नक्की कुठे बसून बोलते ही यादी बनवली आणि हे निवडणूक आयोगाचं काम नाही का? आदित्यच्या मतदारसंघात असे भानगडी काय होतात कळत नाही। परंतु जर असं झालं असेल तर ते चुकीचं आहे। कधी आलं, कसं आलं, 103 वेळा आलं, हा वर्ल्ड रेकॉर्ड फक्त वरळी मतदारसंघातच कसा होतो याचा सुद्धा तपास करावा लागेल। दुबार मतदारांवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणूक आयोगासह भाजपला धारेवर धरलाय। दुबार मतदार ही लोकशाहीची थट्टा असल्याची टीका सचिन अहिरांनी केली आहे। तर 103 वेळा नाव असलं तरी एकदाच मतदान करता येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। 103 वेळा नाव असलं तर एकच वेळा मतदान होणार आहे। शेवटी निवडणूक आयोगाने एकदा तुम्हाला मतदान करताना त्या ठिकाणी शाई लावली की मग तुम्हाला मतदानाला जाता येत नाही। 10 नाव राव की 15 नाव राव, पण ही यादी स्क्रॅप केली पाहिजे। SIR आला पाहिजे। जे लोक मयत झाले आहेत, ज्याचे दुबार नाव आहे, ज्याचे तिबार नाव आहे, ते काढले पाहिजे। आणि हे नावं काढून या ठिकाणी जे आत्ता लाईव्ह लोक आहेत, जे लोक त्या भागात राहतात, त्या भागातल्या लोकांचे नाव टाकले पाहिजे। अनेक भागांमध्ये डी वॉर्डमध्ये 33,000 आहे, F नॉर्थमध्ये 38,000 आहे, F साऊथमध्ये 46,000 आहे। वॉर्ड वाईज नेम काउंट आपण म्हटलं तर या सर्व ज्या गोष्टी आपण जर पाहिलं असेल आपण तर तब्बल काही भागांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जर हे दोबारा जर मतदान होत असेल तर ही लोकशाहीची थट्टा आहे की नाही? आणि हे जाणून बुजून केलंय किंवा एक स्ट्रॅटेजिक भाग आहे की काय, हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। दुबार मतदारांमुळे पालिका निवडणुकीमध्ये घोळ होण्याची शंका विरोधकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे लवकरात लवकर दुबार मतदारांची नावं वगळण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे। त्यामुळे पालिका निवडणुकीच्या घोषणेआधी निवडणूक आयोग दुबार मतदारांचा घोळ दूर करणार का याकडे आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।